अंटार्क्टिका आहे. कुठेतरी जाण्याची तयारी चालू आहे. मागे तुम्ही बघताय बॅग पॅक केलेले आहेत. चला मी तुम्हाला दाखवते. तर या 2 ज्या बॅग आहेत, या 2 बॅग नेक्स्ट वीकमध्ये आम्ही घेऊन कुठेतरी जाणार आहोत. आणि त्या अगोदर आम्ही 2 नाईट्ससाठी एका सुंदर ठिकाणी चाललेलो आहोत. ते सुद्धा तुम्हाला लवकरच कळेल. तुमच्यापर्यंत हा व्लॉग येईपर्यंत ऑलरेडी आम्ही 2-3 दिवस इकडे गेलेलो असू. बॅग ज्या आहेत त्या दुसऱ्या ठिकाणी जाणार आहेत आणि त्याच्या अगोदर आम्ही अजून 2 नाईट्ससाठी एका सुंदर ठिकाणी जाणार आहोत. सो खूप छान तयारी चालू आहे, ट्रॅव्हल पॅकिंग. आणि खूप एक्सायटेड आहे मी. शौर्य तर माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड आहे जायचं आहे म्हणून. आणि एक जे ठिकाण आहे तिथे आम्ही ऑलरेडी गेलो होतो लास्ट टाईम आणि त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. आणि तुम्ही चेकआउट करू शकता माइंडफुल पॅरेंटिंग या इंस्टाग्राम पेजवरती की कुठे गेलेलो. आणि त्या व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट करा की तिथेच चालले आहात का. तर लास्ट डिसेंबरमध्ये आम्ही त्या ठिकाणी गेलेलो आणि तिथलं प्रमोशनसुद्धा केलेलं. सो गो अँड चेकआउट ऑन माइंडफुल पॅरेंटिंग पेज. किती इंग्लिश बोलते मी. तर तुम्ही माइंडफुल पॅरेंटिंग या पेजवरती जाऊन चेक करू शकता कुठे आम्ही गेलेलो आणि गेस करू शकता. सो आता सगळी तयारी तीच चालू आहे. गेले 2-3 दिवस इतकं काही व्यवस्थित पॅकिंग नाही झालं. आज शौर्य स्कूलमध्ये गेला आहे तोपर्यंत पटापट पॅकिंग करून घेतलेली आहे. छोट्या मोठ्या गोष्टी आणायच्या आहेत ट्रॅव्हलिंगसाठी, छोट्या छोट्या ट्रॅव्हल किट आपल्या. तर त्या आता घेऊन येईन शौर्याला स्कूलमधून आणल्यानंतर. आणि खूप एक्सायटेड आहे मी. तुम्ही बघू शकता माझा हॅपीनेस. आणि ब्लॉग कंटिन्यू राहील. मी काय काय नेणार आहे ट्रॅव्हलिंगमध्ये आणि काय काय पॅक करत आहे शौर्यासाठी स्पेशली सगळं दाखवेल. फक्त आम्ही दुसऱ्या ठिकाणी जिथे चाललो आहे 4-5 दिवस, तर तिथे मला नेण्यासाठी भरपूर काही आहे. कारण आम्ही बाय रोड जातो आहे आमच्या कारने आणि त्याच्यामुळे भरपूर गोष्टी कारमध्ये नेऊ शकते. पण अगोदर जिथे चाललो आहे 2 नाईट्ससाठी, ॲक्च्युली वॉशिंग मशीन चालू आहे तर आवाज येतो आहे. अगोदर जिथे चाललो आहे 2 रात्रीसाठी तिथे घेऊन जाण्यासाठी तिथे जास्ती काही नेता येणार नाही आहे. कारण अगेन ट्रेननी प्रवास करायचा आहे, शौर्यसोबत आहे आणि खूप चालायचं आहे तिथे, खूप चालायचं आहे. सो आय होप की तुम्ही अजूनही गेस करत असाल की कुठे म्हणते आहे मी. आणि ज्या माझ्या फ्रेंड्स आहेत त्यांना माहिती आहे मस्तपैकी पुण्यात प्रचंड थंडी पडलेली आहे आणि त्याच्यामुळे असे बाहेर जाण्याचे उद्योग सगळ्यांचे चालू झालेले आहेत आणि खूप छान वाटतं आहे. बऱ्याच दिवसांनी बाहेर चाललेलो आहे असं, त्यामुळे एक्सायटेड आहे. आणि आता शौर्य बऱ्यापैकी त्याला कळतं ना, त्याच्यामुळे अशा ठिकाणी फिरणं गरजेचं आहे त्याला एक्सप्लोअर करण्यासाठी. सो गेस करा. एक मी लोकेशन सांगितलेलं आहे, तुम्ही इंस्टाग्रामवरती जाऊन चेक करू शकता. आणि दुसऱ्या लोकेशनची पण हिंट देते तुम्हाला. दुसऱ्या लोकेशनची हिंट अशी आहे की तिथे पाणी असणार आहे, भरपूर पाणी. सो विचार करा, गेस करा आणि कमेंटमध्ये सांगा की कुठे चाललेलो आहोत. ब्लॉग कंटिन्यू राहील. काय काय मी पॅकिंग करते सगळं तुम्हाला दाखवते.